हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत आपला EVS पार्ट 1चा पहिला लेसन. हा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी पाहू शकतात आणि मराठीतून सुद्धा समजून घेऊ शकतात. तर ट्रेजर ऑफ नेचर म्हणजे काय? निसर्गाचा ठेवा, निसर्गाची देणगी. तर बघा, लेट्स रिमेंबर, थोडं आठवूया. आपण गेल्या वर्षी थोडं शिकलो असेल बघा. या ठिकाणी क्वेश्चन विचारलंय पहा आपल्याला, वेअर डज द वॉटर ऑन द अर्थ कम फ्रॉम? म्हणजे पृथ्वीवर पाणी कुठून येते? तर याचं उत्तर तुम्ही सांगू शकताय सहज. वेअर डज द वॉटर ऑन द अर्थ कम फ्रॉम? वॉटर ऑन द अर्थ कम फ्रॉम द रेन. पृथ्वीवर पाणी कुठून येतं? रेन म्हणजे पावसापासून येतं. पुढे, वेअर डज द रेन वॉटर गो? रेन वॉटर म्हणजे हे पावसाचं पाणी कुठं कुठं जातं? रेन वॉटर गोज टू द रिव्हर अँड द सी. ते पाणी कुठं जातं? नदीत जातं, समुद्रात जातं. छोटे छोटे वॉटरफॉल्स असतात, आपल्याला दिसतात, तिथं जातं. पुढं आहे, वेअर डू वी गेट वॉटर फॉर यूज ॲट होम? आपल्याला घरगुती वापरासाठी पाणी कुठून मिळतं? वी गेट वॉटर फ्रॉम वेल्स. वेल म्हणजे काय? विहीर. आणि विहिरीतलं पाणी अशा मोठ्या मोठ्या टँक म्हणजे टाकीमध्ये साठवलं जातं आणि आपल्या घराला ते पाईपलाईनद्वारे पुरवलं जातं. पुढं पाहूया, फ्रॉम द टाइम यू वेक अप इन द मॉर्निंग अंटिल यू गो टू बेड ॲट नाईट, नोट द व्हेरियस युजेस ऑफ वॉटर इन युअर होम इन द बॉक्स गिवन बिलो. या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे आणि आपल्याला म्हटलंय तुम्ही सकाळी, मॉर्निंग म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणकोणत्या कारणासाठी तुम्हाला पाण्याचा उपयोग होतो ते आपल्याला लिहायचंय. मग आपल्याला पाण्याचा उपयोग कशासाठी होतो? सकाळी आपल्याला म्हणू शकतो फॉर बाथिंग म्हणजे आंघोळीसाठी. फॉर वॉशिंग क्लोथ्स म्हणजे कपडे धुण्यासाठी, आहे की नाही? ते असे उपयोग जे आहेत पाण्याचे युजेस ते आपण इथं लिहायचे आहेत. तर पुढच्या पानावर काय दिले ते आपण पाहूया. तर बघा काय दिले पुढच्या पानावर. बघा, लेट्स अंडरस्टँड, थोडं समजून घेऊया. काय समजून घेऊया आता बघा. द प्लेसेस फ्रॉम व्हेअर वी गेट वॉटर आर कॉल्ड सोर्सेस ऑफ वॉटर. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणाहून पाणी मिळतं त्या ठिकाणांना पाण्याचे सोर्सेस म्हणजेच पाण्याचे स्रोत म्हटले जातात. द प्लेसेस फ्रॉम वेअर वी गेट वॉटर आर कॉल्ड सोर्सेस ऑफ वॉटर. याला आपण हायलाइट करून ठेवूया कारण की ही डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. ओके, मग असे सोर्सेस कोणते आहेत? पाण्याचे सोर्सेस ऑफ वॉटर कोणते आहेत? बघा, रिव्हर आहे, नदीतून आपल्याला पाणी मिळतं. वेल म्हणजे विहीर आहे. वॉटरफॉल आहे. या ठिकाणी तुम्ही असं पाहिलं असेल गावामध्ये, याला ट्यूब वेल म्हणतात. लेक आहे, तलाव आहे आणि हे डॅम आहे. डॅम म्हणजे काय? धरण आहे. या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळतं म्हणून हे सर्व काय आहेत? सोर्सेस ऑफ वॉटर, पाण्याचे स्रोत आहेत. पुढं म्हटलंय बघा, वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, फॉर प्लांट्स अँड फॉर ॲनिमल्स. पाणी हे आपल्यासाठी, प्लांट्स म्हणजे वनस्पती, झाडांसाठी आणि प्राण्यांसाठी फार महत्वाचं आहे. देअरफॉर इट इज नेसेसरी टू यूज वॉटर केअरफुली अँड स्टोअर इट. म्हणजे पाण्याचा वापर आपण कसा केला पाहिजे? केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक केला पाहिजे आणि ते पाणी स्टोअर इट म्हणजे साठवलं पाहिजे. वॉटर इज स्टोर्ड इन लार्ज क्वांटिटीज टू सप्लाय पोर्टेबल वॉटर. आता पोर्टेबल वॉटर म्हणजे काय? हा शब्द तुम्हाला नवीन असेल बघा. पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी. सगळंच पाणी पिण्यायोग्य असतं का? नदीतलं वगैरे नाही, पिण्यायोग्य पाणी. आणि कशासाठी पाणी कशासाठी साठवायचं? टू सप्लाय पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी. फॉर फार्मिंग शेतीसाठी पाणी देण्यासाठी. आणि अँड फॉर ॲनिमल्स प्राण्यांसाठी. आपली घरातली जनावरं असतील, जंगलातली जनावरं असतील त्यांच्यासाठी सुद्धा पाणी साठवणं फार गरजेचं आहे. आता पुढे बघा, स्टोरेज ऑफ वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. मोठ्या प्रमाणात पाणी कुठं साठवलं जातं? घरातल्या हंड्यात साठवलं जातं का?
नाही. मोठ्या प्रमाणात पाणी कुठं साठवलं जातं बघा, लेक म्हणजे तलाव. वॉटर कलेक्टेड इन अ लो लाइंग एरियाज ऑफ लँड इज गिवन डेफिनेट शेप बाय कन्स्ट्रक्टिंग स्टर्डी स्ट्रक्चर्स अराउंड इट इज कॉल्ड अ लेक. लेक या शब्दाची किंवा तलाव याची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. मी त्याला हायलाइट करून ठेवते बघा आणि समजावून सुद्धा सांगतो तुम्हाला. म्हणजे जमिनीचं लो लाइंग एरिया म्हणजे खोलगट भागामध्ये पाणी साठवलं जातं एक विशिष्ट आकार देऊन, त्याला काय म्हणायचं, लेक. लेक म्हणजे तलाव. अ लेक इज ऑल्सो नोन बाय अदर नेम्स. तलावाला दुसरी सुद्धा नावं आहेत, त्याला पुष्करणी म्हणतात. वापी आणि वापिका ही सुद्धा लेकला दुसरी इतर असलेली नावं आहेत. आता पुढे आहे वेल. वेल म्हणजे विहीर, तुम्ही पाहिले असेलच बघा. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. आता विहिरीत पाणी कुठून येतं, पावसाचं जे पाणी आहे ते काही प्रमाणात काय करतं, सिप्स इन टू द ग्राउंड. सिप्स हा शब्द नवीन असेल तुम्हाला बघा, ते जमिनीमध्ये मुरतं आपण म्हणूया पाणी. अँड वी गेट अंडरग्राऊंड वॉटर. हे जे विहिरीतलं पाणी असतं ना ते अंडरग्राऊंड वॉटर असतं, म्हणजे जमिनी खालचं पाणी असतं. ते आपल्याला कशातून मिळतं, आपल्याला विहिरीतून मिळतं. वेल्स आर युजली अ सर्क्युलर शेप. विहिरी ज्या असतात ना ते शक्यतो गोल आकाराच्या असतात. आणि विहिरीला अजून काय काय म्हणतात बघा, जसं तलावाला पुष्करणी, वापी आणि वापिका म्हणतात, तसं विहिरीला आड, बारव, बुडकी हे विहिरीचे प्रकार आहेत. आड, बारव आणि बुडकी हे विहिरीचे प्रकार आहेत. आता पुढे बघूया काय दिले अजून आपल्याला. बंड्स. बंड म्हणजे बंधारा. बंधारा पाहिला असेल तुम्ही, नदीवर बांधलेला असतो बघा. बंड्स आर बिल्ट अप स्टोन्स और सॉइल टू स्टॉप फ्लोईंग वॉटर ऑफ अ रिव्हर. नदीचं वाहणारं पाणी अडवण्यासाठी हा दगडांचा किंवा मातीचा बंधारा बांधला जातो. बंड्स आर ऑल्सो बिल्ट टू स्टॉप द फ्लो ऑफ अ स्ट्रीम और टू स्टोअर वॉटर इन द फील्ड्स. म्हणजे बघा, ओढ्याचा एखादा स्ट्रीम म्हणजे ओढा असेल ना, त्या ओढ्याचं पाणी साठवण्यासाठी सुद्धा बंधारा बांधला जातो, किंवा आणि शेतात पाणी साठवण्यासाठी सुद्धा असे बंधारे बांधले जातात. बंड म्हणजे बंधारा. पुढे पॉन्ड अँड टँक ऑन फोर्ट्स. बघा आता किल्ल्यावर तुम्ही पाण्याचे टाके पाहिले असतील बघा, पॉन्ड ऑर टँक ऑन फोर्ट्स. इन अर्लियर टाइम्स, पूर्वीच्या काळी, स्टोन पॉन्ड अँड टँक्स वेर डग ऑन फोर्ट्स फॉर द पीपल लिव्हिंग देअर. किल्ले हे फार उंचावर असायचे आणि त्या ठिकाणी दगडाचे तलाव किंवा दगडाचे टाके त्या ठिकाणी खोदले जायचे. द वॉटर स्टोअर्ड इन देम वॉज यूज थ्रू आउट द इयर. आणि त्यातलं पाणी वर्षभर वापरलं जायचं. पुढे ओल्ड टँक, याला हौद म्हणतात. इन अर्लियर टाइम्स ओल्ड टँक और हौद वॉज यूज टू स्टोअर वॉटर. पूर्वीच्या काळी हौद पाणी साठवण्यासाठी वापरला जायचा. इन सम प्लेसेस सच ओल्ड टँक्स आर स्टील इन यूज टुडे. जुने काही हौद आहेत ते सुद्धा आज सुद्धा वापरले जातात. द वॉटर स्टोर्ड इन देम इज यूज फॉर ड्रिंकिंग, फार्मिंग अँड कन्स्ट्रक्शन्स. आणि या हौदात साठवलेलं पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि बांधकामासाठी सुद्धा वापरलं जातं. आता पुढे म्हटले बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे, देअर इज अ हिस्टॉरिकल बारामोटीची विहीर ॲट लिंब इन सातारा डिस्ट्रिक्ट. सातारा जिल्ह्यामध्ये लिंब नावाचं गाव आहे की जे आपल्या पुणे सातारा हायवेवरच आहे. त्या ठिकाणी बारामोटीची विहीर आहे. दिस इज द बेस्ट शिवकाल आर्किटेक्चरल एक्झाम्पल. शिवकाळातील म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यशास्त्राचा तो उत्तम नमुना आहे. त्याच्यामध्ये कशी आहे ही विहीर, स्टोन कन्स्ट्रक्शन, दगडाचं बांधकाम आहे. मेनी स्टेप्स, त्या विहिरीला खूप पायऱ्या आहेत. अँड ह्यूज पॅलेस लाईक स्ट्रक्चर, आणि एखाद्या राजवाड्यासारखी तिची रचना आहे. तुम्ही युट्यूबला सुद्धा ते पाहू शकताय. अँड मेनी टुरिस्ट ऑफन व्हिजिट दिस वेल, आणि अनेक जे पर्यटक आहेत ते नेहमी ही विहीर पाहण्यासाठी गर्दी करत असतात. आता बघा या ठिकाणी म्हटलंय, पिक्चर्स ऑफ व्हेरियस वॉटर स्टोरेज कंटेनर्स आर शोन बिलो. आयडेंटिफाय विच ऑफ दीज कंटेनर्स आर यूज इन युअर होम
टू स्टोअर वॉटर राईट द नेम ऑफ इच कंटेनर बिलो द पिक्चर. आता बघा इथं काही नावं दिलेली आहे, इथं चित्र दिलेले आहेत, त्यांची आपण नावं लिहायची. हे बघा मातीचं भांड आहे, याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणणार अर्धन पॉट, याला टँक किंवा ड्रम सुद्धा म्हणू शकताय. ही आहे आपली बकेट, याला पॉट म्हणू शकताय, हंडा आहे तो. ही आहे बॉटल आणि ही आहे टँक, मोठी टँक आहे, टाकी आहे. तर अशा पद्धतीने हे पाणी साठवलं जायचं पूर्वीच्या काळी. आता बघा ऑब्झर्व म्हणलंय, निरीक्षण करा म्हणलंय. या चित्रात तो मुलगा काय करतोय, या चित्रात ही स्त्री काय करते आणि इथं काय झालंय ते आपल्याला पाहायचंय. काय झालंय बघा बरं, इथं हा जो मुलगा आहे हा ब्रश करतोय आणि त्याने नळ चालू ठेवलेला आहे. इथं ही स्त्री सुद्धा भांडी घासते, हिने सुद्धा नळ चालू ठेवलेला आहे. ही पाण्याची लाईन आहे, पाईप लाईन आहे. इथं सुद्धा हे पाणी विनाकारण वाया जातंय. हे जे चाललंय ना पाण्याचं, हा आहे पाण्याचा वेस्टेज. काय आहे, वेस्टेज, म्हणजे वाया जाते पाणी हे, बरोबर की नाही. आपल्याला प्रश्न विचारला बघा, व्हॉट डिड यू रिअलाइज आफ्टर ऑब्झर्विंग द अबोव पिक्चर्स. हे चित्र पाहिल्यावर आपल्याला काय वाटतंय की पाणी वाया चाललंय. देयर इज वेस्टेज ऑफ वॉटर अँड व्हॉट विल यू डू टू प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ वॉटर. हे पाणी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल, हे तुम्ही तुमच्या विचाराने थोडंसं विचार करायचं आणि लिहायचंय. आता बघा थोडं समजून घेऊया. तर बघा काय समजून घेऊया आता. अप्रॉक्सिमेटली 71% पोर्शन ऑफ द अर्थ सरफेस इज कव्हर्ड बाय वॉटर. पृथ्वीचा बघा हे मी हायलाइट करतोय, 71% म्हणजे 71% भाग, पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचाच भाग जास्त आहे. अँड मोस्ट ऑफ दिस वॉटर कंटेन इन ओशन अँड सीज. पृथ्वीवरचं जे पाणी आहे ते जास्त प्रमाणातलं पाणी कुठं आहे, समुद्रामध्ये आणि ओशन म्हणजे महासागरामध्ये आहे. म्हणजे हे पाणी आपण पिऊ शकत नाही. समुद्राचं पाणी आपण पिऊ शकतोय का, नाही. का पिऊ शकत नाही, कारण की ते खारट असतंय, सॉल्टी असतंय. सम वॉटर एक्झिस्ट इन अ फ्रोझन स्टेट. तुम्ही काही जे पाणी आहे ते फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फाच्या स्वरूपात आहे. पृथ्वीचे जे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे ना, तिथं निव्वळ बर्फ आहे. हे पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे. अँड व्हाईल सम इज फाउंड अंडरग्राउंड. आणि काही पाणी हे कुठं आहे, अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली आहे. अँड व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर इज पोटेबल. पोटेबलचा अर्थ मगाशी सांगितला मी तुम्हाला. पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य. खूप कमी प्रमाणातलं पाणी हे पिण्यायोग्य आहे. इमॅजिन ऑल ऑफ द अर्थ्स वॉटर फिट्स इन टू अ सिंगल बॅरल. बघा आता एका सिंगल बॅरलमध्ये पृथ्वीवरचं सगळं पाणी भरलं. फ्रॉम दॅट टोटल फ्रेश वॉटर ओनली फिल अ कप. त्यातलं जे गोड पाणी आहे किंवा गोड पाणी किती आहे त्यातलं फक्त बघा, फक्त कप भर आहे. हे बॅरल भर टोटल पृथ्वीवरचं पाणी, त्यातलं फ्रेश वॉटर गोड पाणी. आता या गोड्या पाण्यामध्ये बघा हे जे पाणी आहे त्यातलं काही पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे, फ्रोझन स्टेटमध्ये आहे. काही पाणी ग्राउंड वॉटर, काही जमिनीखाली आहे आणि काही सरफेस वॉटर आहे की जे नदीतून वगैरे वाहतंय. आणि आपल्याला पिण्यायोग्य पाणी किती आहे, फक्त जस्ट अ ड्रॉप. कळलं का. म्हणजे एक बॅरल भर जर पृथ्वीवर पाणी असेल तर आपल्याला पिण्यायोग्य पाणी किती आहे, एक थेंबच आहे. बघा म्हणजे आपण पाण्याचा वापर किती काळजीपूर्वक केला पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बघा आता फ्रॉम दिस वी रिअलाइज दॅट व्हेरी लिटिल वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. म्हणजे आपल्याला खूप कमी प्रमाणात पाणी पिण्यायोग्य आहे. देअरफॉर वी मस्ट यूज दिस वॉटर ॲप्रोप्रिएटली विदाऊट वेस्टिंग इट. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे जे पाणी आहे ना ते विदाऊट वेस्टिंग म्हणजे वाया न घालवता वापरलं पाहिजे. वॉटर इज प्रिशियस. पाणी अमूल्य आहे. अँड एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ इट्स प्रॉपर यूज. वी मस्ट नॉट वेस्ट इव्हन अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. आपण पाण्याचा एक थेंब सुद्धा वाया घालवला नाही पाहिजे. कळलं. मग आपण पाणी कोणत्या पद्धतीने करू शकतो, वाचवू शकतो
make a list of various activities inside or outside your home that lead to water wastage. Additionally, discuss with your elders and friends how we can avoid the wastage of water. Write it in your notebook. तर मागाशी जी चित्र दाखवली होती आपण पाहिली बघा इथं, हे असं पाणी वाया चाललं होतं. तर बघा हा मुलगा जो आहे तो गरज असेल तेव्हाच नळ चालू करणार आहे पाण्याचा. इथं बघा जिथं पाणी वाया जात असेल, पाईपलाईन दुरुस्त नसेल, तिथं काय केलं पाहिजे, असं दुरुस्ती केली पाहिजे. आणि या ठिकाणी बघा उरलेलं पाणी जे आहे वेस्टेज, ते पाणी कुठं घातलं पाहिजे, झाडांना घातलं पाहिजे. आणि पाणी जे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हटलं याला बघा, आपलं पावसाचं जे पाणी आहे ते असं टाकीत साठवलं पाहिजे. कळलं बघा. आता देर इज नो सबस्टिट्यूट फॉर वॉटर इन डेली लाईफ. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पाण्याला काही पर्याय आहे का? नाही. आपल्या पाण्याला नो सबस्टिट्यूट म्हणजे कोणताही पर्याय नाही. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ. नो लिव्हिंग बीइंग कॅन सर्व्हाइव्ह विदाउट वॉटर. कुठलाच सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. अगदी मुंगीला सुद्धा पाणी लागतं. देअरफॉर वॉटर इज कॉल्ड लाईफ. म्हणून आपण पाणी काय केलं पाहिजे, आपण पाणी काय केलं पाहिजे, जपून वापरलं पाहिजे. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड लाईफ. पाणी हे जीवन आहे. कारण की कुठलाच सजीव पाण्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, यूज वॉटर स्पॅरिंगली. म्हणजे पाणी काळजीपूर्वक वापरा, काटकसरीने वापरा. कन्झर्व वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. शक्य आहे तेथे पाणी साठवा. रिसायकल वॉटर वेन एव्हर पॉसिबल. शक्य आहे तिथं पाणी रिसायकल म्हणजे त्याचा पुनर्वापर करा. वॉटर स्टोर्ड फॉर ड्रिंकिंग जनरल यूज ॲट होम डज नॉट गो स्टेल. पाणी कधीही शिळं होत नाही. जसं भाकरी शिळी होते, आमटी शिळी होते, भाजी शिळी होते, तसं पाणी कधीही शिळं होत नाही. आपण आजचं पाणी सुद्धा उद्या वापरू शकतो पिण्यासाठी. समजलं? तर पुढे जाऊया. आता बघा, युज्ड वॉटर शुड नॉट बी वेस्टेड. बघा, युज्ड वॉटर शुड नॉट बी वेस्टेड म्हणजे वापरलेलं पाणी फेकून न देता इट शुड बी रियुज्ड. म्हणजे काय केलं पाहिजे, पुन्हा वापरता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वॉटर फ्रॉम वॉशिंग व्हेजिटेबल्स. बघा, म्हणजे आपण भाजी धुण्यासाठी जे पाणी वापरतो, फ्रुट्स फळं धुण्यासाठी पाणी वापरतो. वॉटर लेफ्ट आफ्टर ड्रिंकिंग कॅन बी युज्ड फॉर प्लांट्स. म्हणजे पिण्यासाठी सुद्धा पाणी वापरलं आणि ग्लासमध्ये आपण पाणी उरतं ते आपण कुठं टाकलं पाहिजे, झाडांना टाकू शकतोय. किंवा वॉटर लेफ्ट आफ्टर वॉशिंग क्लोथ्स म्हणजे कपडे धुताना जे उरलेलं पाणी आहे कॅन बी यूज टू क्लीन टॉयलेट्स. आपले टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण ते वापरू शकतो. दिस इज कॉल्ड रियूज ऑफ वॉटर. अँड वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. म्हणजे बघा, पोर्टेबल वॉटरची व्याख्या दिली इथं, डेफिनेशन आपण लक्षात ठेवू शकतोय. वॉटर, इथं हायलाइट करतो आम्ही, वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. म्हणजे जे पाणी पिल्यावर आपल्या आरोग्याला कुठलाच धोका किंवा कुठलाच त्रास होत नाही, त्या पाण्याला आपण पोर्टेबल वॉटर म्हणू शकतो. सच वॉटर इज क्लीन अँड सेफ फॉर ड्रिंकिंग. हे पाणी स्वच्छ आणि पिण्यासाठी सुरक्षित असतं. ड्रिंकिंग सच वॉटर प्रिव्हेंट्स डिसीजेस लाईक स्टमक ॲक अँड डायरिया. बघा, असं पोर्टेबल वॉटर पिल्यावर आपल्याला स्टमक ॲक म्हणजे पोटदुखी होत नाही किंवा डायरिया म्हणजे जुलाब सुद्धा होत नाही. अँड अवर बॉडी रिमेन्स हेल्दी. आपलं जे शरीर आहे ते कसं राहतं, निरोगी राहतं. राईट करेक्ट ऑर इनकरेक्ट. आपल्याला योग्य ते अयोग्य ते लिहायचंय. द स्टोअर ड्रिंकिंग वॉटर ऑन प्रिव्हियस डे हॅज बिकम स्टेल, सो इट इज पोर्ड आउट अँड द कंटेनर इज रिफिल्ड. आदल्या दिवशी भरून ठेवलेलं पिण्याचं पाणी शिळं झालं म्हणून ते पुन्हा ओतून दिलं आणि पुन्हा भरलं. तर हे काय आहे बघा, मगाशीच मी सांगितलं, वॉटर डज नॉट बिकम स्टेल म्हणजे पाणी कधी शिळं होत नाही. हे काय आहे, अयोग्य आहे, इनकरेक्ट आहे. टू गेट ड्रिंकिंग वॉटर इट इज नेसेसरी टू मेक द वॉटर सेफ. म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे
ते सेफ म्हणजे निर्धोक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? निर्धोक असलं पाहिजे. तर हे योग्य आहे. बघा, मेनी इयर्स अगो पीपल युज्ड नॅचरल अँड ट्रॅडिशनल मेथड्स टू प्युरिफाय ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे पूर्वीच्या काळी पाणी निर्धोक करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी काही पारंपरिक पद्धती वापरायच्या. आता आपण पाणी प्युरिफाय करण्यासाठी आपल्याकडे काय असतात? फिल्टर्स असतात किंवा केमिकल्स असतात. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. मग पूर्वीच्या काळी पाणी स्वच्छ करण्यासाठी, सेफ करण्यासाठी ते काय वापरायचे बघा? दे युज्ड नीम, तुलसी, कोरिएंडर. नीम म्हणजे लिंबू, तुळशी कोथिंबीर, आमला, जामून अँड निर्मळी नावाचं जे एक झाड आहे त्याच्या बिया वापरायची प्युरिफाय करण्यासाठी पाणी. आता मेथड्स टू मेक वॉटर सेफ. पाणी सेफ करायचं, आपल्याला पिण्यायोग्य करायचे पाणी. मग कोणकोणत्या पद्धती आहेत बघा? पहिले आहे फिल्ट्रेशन म्हणजे गाळण्याची पद्धत. मग वॉटर शुड बी फिल्टर युजिंग अ क्लोथ ऑर अ स्ट्रेनर. स्ट्रेनर म्हणजे गाळणी. गाळणीने किंवा कापडाने पाणी आपण गाळू शकतो. बिकॉज ऑफ दिस सॉइल पार्टिकल्स अँड ट्रॅश गेट सेपरेट. गाळल्यामुळं काय होतंय? मातीचे जे कण असतात किंवा जी घाण असते, कचरा, तो बाजूला होतो. पुढे आहे सेटलिंग. सेटलिंग म्हणजे बघा, त्याला निवळणे असं म्हणूया आपण. सेटलिंग म्हणजे निवळणे. तर हे पाणी निवळायचं कसं? इथे एक बघा नवीन पदार्थ आहे तुमच्यासाठी. तुमच्या घरातला जुनाच आहे, त्याला ॲलम म्हणतात. ॲलम म्हणजे तुरटी. ती काय करायची? स्वर्लिंग करायची म्हणजे पाण्यातून फिरवायची. पाण्यातून तुरटी फिरवली काय होतं? सॉइल पार्टिकल्स अँड अदर डेब्रिस टू सेटल ॲट द बॉटम. जे मातीचे कण असतात ते तुरटी फिरवल्यावर पाण्याच्या तळाशी बसतात आणि पाणी कसं होतं? निवळ होतं आणि वरचं पाणी आपण वापरू शकतो. पुढचं आहे सेफ करण्यासाठी काय करू शकतो? पाणी सेफ करण्यासाठी बॉइलिंग वॉटर फॉर 10 to 15 मिनिट्स किल्स द जर्म्स प्रेझेंट इन इट. म्हणजे पाणी निर्धोक करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं पाणी उकळायचंय. पुढची पद्धत आहे डिसइन्फेक्शन म्हणजे निर्जंतुकीकरण. मग डिसइन्फेक्शन करण्यासाठी पाण्यामध्ये काय टाकायला लागते? ब्लिचिंग पावडर टाकायला लागते म्हणजे केमिकल टाकावं लागतं किंवा क्लोरीन टॅबलेट टाकाव्या लागतात आणि त्यामुळे त्यातले जे जर्म्स असतात, जंतू असतात, ते काय होतात? मरून जातात. आता पुढे बघा, आपण हा जो लेसन आहे तो 2 भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण पाणी पाहतोय, वॉटर पाहतोय. पुढच्या भागामध्ये आपण सॉइल पाहणार आहोत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा. आता बघा, वुड यू यूज रिव्हर वॉटर ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. तुम्ही नदीचं पाणी जसंच्या तसं वापराल का? तर नाही वापरणार. का? तर गिव्ह रिझन म्हटले. का? कारण की नदीच्या पाण्यामध्ये घाण, कचरा वाहून आलेले असते. ते पाणी सेफ नसतं म्हणून आपण ते जसंच्या तसं वापरू शकत नाही. कारण नदीचं पाणी कसं असतं? त्यात कपडे धुतले असतात. सोपी वॉटर म्हणजे साबणाचं पाणी असतं. त्याच्यामध्ये प्लास्टिक वाहून आलेलं असतं. फर्टिलायझर्स, खते वाहून आलेले असतात. प्लास्टर ऑफ पॅरिस आयडॉल्स म्हणजे बघा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, गणपती वगैरे बुडवतात का नदीमध्ये? तर त्या मूर्ती सुद्धा वाहून आलेल्या शकतात. केमिकल्स असतात, है की नाही? आणि हे मिसळल्यामुळं पाणी कसं होतं? कंटेमिनेट वॉटर. कंटेमिनेट म्हणजे प्रदूषित होतं पाणी. कशामुळे होतं? साबणामुळे, खतांमुळे, मूर्ती टाकल्यामुळे पाण्यात, केमिकल्स टाकल्यामुळे. आणि यालाच आपण म्हणतो वॉटर पोल्युशन, जल प्रदूषण. पाणी दूषित झालं. सच फॅक्टर्स आर हार्मफुल टू हेल्थ ऑफ लिव्हिंग बीइंग्स. म्हणजे सगळ्या सजीवांसाठी सोपी वॉटर, साबणाचं पाणी, प्लास्टिक, फर्टिलायझर हे धोकादायक असतं. आता बघा पुढे पाहूया. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च द नमामि गंगे प्रोजेक्ट इन जून 2014. आपल्या भारत सरकारने नमामि गंगे नावाचा प्रकल्प सुरू केला आहे 2014 मध्ये. कशासाठी? टू स्टॉप द पोल्युशन ऑफ द गंगा रिव्हर. गंगा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी. दिस इज हेल्पिंग क्लीन द गंगा वॉटर. गंगा नदीचं पाणी स्वच्छ करण्यासाठी याची मदत झालेली आहे. इन दिस प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज लाईक प्युरिफिकेशन ऑफ वेस्ट वॉटर. बघा, जे वेस्ट वॉटर आहे, सांडपाणी जे आहे त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं.
क्लिनिंग रिव्हर बँक्स, नदीचे काठ स्वच्छ केले जातात. प्लांटिंग ट्रीज अँड प्रोटेक्टिंग, झाडं लावली जातात, झाडांचं संरक्षण केलं जातं. अँड कन्झर्विंग अक्वॅटिक अॅनिमल्स, अक्वॅटिक म्हणजे पाण्यातले जे प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत गंगा नदीमधले, ते काय केले जातात, त्यांचं रक्षण केलं जातं या प्रोजेक्टमध्ये. कुठला प्रोजेक्ट आहे? नमामि गंगे. आता पुढे बघा, वॉटर इज अन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स, म्हणजे पाणी हा महत्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. वी रिसीव्ह रेन वॉटर ड्युरिंग द मान्सून सीझन, आपल्याला पावसाचं पाणी पावसाळ्यातच मिळतं. अँड टू फुलफिल अवर वॉटर नीड्स थ्रू आउट द इयर, आपल्याला वर्षभर ते पाणी वापरायचं असतं, म्हणून काय केलं जातं, रेन वॉटर इज स्टोर्ड, पावसाचं पाणी साठवलं जातं. इन सम प्लेसेस फार्म पॉन्ड, शेततळे असतात बघा, अशी बघा इथे दिले शेततळ, शेतात. आर डग टू एन्श्युअर क्रॉप्स डू नॉट फेस वॉटर शॉर्टेज, असं पाणी साठवलं तर उन्हाळ्यामध्ये पिकाला सुद्धा पाणी मिळतं. टू इन्क्रीज ग्राउंड वॉटर लेवल्स, जमिनीखालची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ट्रेंचेस आर डग ऑन हिल स्लोप्स, डोंगराच्या उतारावर असे खड्डे खणले जातात की वाहून येणारं पाणी काय करावं, केलं जावं, जमिनीमध्ये मुरलं जावं. कळलं? दीज मेथड्स रिझल्ट इन रेन वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे या अशा पद्धतीने पाण्याचं संवर्धन आणि संरक्षण केलं जातं. हे बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग मगाशी सांगितलं मी तुम्हाला, घरावर पडणारं पावसाचं पाणी असं टाकीमध्ये साठवलं जातं. आता पुढे बघूया, हा जो दुसरा सॉइलचा जो भाग आहे तो पुढच्या भागात दिलेला आहे मी व्हिडिओमध्ये, पुढच्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग पिक्चर डज वॉटर नॉट फ्लो अवे अँड व्हाय, बघा आता यातल्या कोणत्या भागातून पाणी वाहून जाणार नाही, तर बघा हा जो भाग आहे मातीचा, त्यातून पाणी शक्यतो कमी प्रमाणात वाहून जाईल. रेन वॉटर फ्लोज अवे ओव्हर रॉक्स अँड पेबल्स, म्हणजे दगड आणि खडक असतील तिथून काय केलं जातं, पाणी वाहून जातं. बट इट सिप्स इन टू द सॉइल, ते सॉइल म्हणजे मृदे, मातीमध्ये मुरतं ते पाणी, खड्यामध्ये मुरत नाही. अँड द सॉइल हॅज द कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये असते, सॉइलमध्ये असते. अँड दिस इज युजफुल फॉर वॉटर कन्झर्वेशन, पाण्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी माती फार गरजेची आहे. जस्ट लाईक वॉटर, सॉइल इज अन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स, जसं पाणी महत्वाचं आहे तसं माती हा सुद्धा नॅचरल रिसोर्स आहे महत्वाचा. थोडं समजून घेऊया. आता हा जो भाग आहे तो सॉइलचा सुरू झालेला आहे, मातीचा, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पार्ट 2 या लेसनचा पाहण्यासाठी काय करा, डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा. ओके, थँक्यू.